नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आता वाजले सकाळचे 7. मी आलो आहे मस्जिद बंदर या ठिकाणी, कारण का इथे भरतो रविवारचा आठवडी बाजार. इकडे कडधान्य वगैरे सगळं काही आपल्या घरात ते साहित्य आहे ते कमी भावात असं भेटतं, मी असं ऐकलेलं आहे. त्याचकरता मी इकडे आलेलो आहे की खरंच कमी भावात भेटतो की नाही. इकडे खूप म्हणजे आपल्या किराणा दुकानापेक्षा सुद्धा इकडे खूप कमी भावामध्ये भेटला जातो. तर तेच बघण्यासाठी सकाळ सकाळ आलेलो आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला इकडचे रेट माहिती पडतील. खरंच तुम्हाला पण कळलं की स्वस्त आहे की नाही. तर जास्त उशीर नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण मस्जिद बंदर स्टेशनला ईस्टला यायचं असतो आपल्याला आणि मधला ब्रिज पकडायचा. तुम्हाला मी दाखवतोच प्लॅटफॉर्मवरनं. तर जाऊ फटाफट आणि व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, आता आपण प्लॅटफॉर्मच्या खाली चाललो आहे. मधला ब्रिजला उतरलो आपण. कधी पण आहे ना मधला ब्रिजच पकडून उतरा, कारण का मधला ब्रिजपासून 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे मार्केट. तर मित्रांनो, आपण आहे ना मधला स्टेशनचा ब्रिज पकडून तुम्हाला दाखवला. तर इथूनच आहे ना मित्रांनो पुढून हे बघा, इथून चालू होतो कडधान्याचं मार्केट पूर्ण. जाऊ हळूहळू पुढे, बघू अजून काय काय आहे मार्केटमध्ये. हे बघा ना, इथून पूर्ण मार्केट सुरू झालेलं आहे आणि इकडे बघा हे बघा ज्वारी आहे, नाचणी आहे आणि मका आहे. हे बघा, हे बारीक मका आहे, मक्याचे तुकडे आहेत हे, आणि गहू आहे. हे बघा तांदूळ वगैरे आहे, तांदूळ आहे आणि हे बघा कडधान्य आहे आपलं. आणि ही बाजरी आहे ना, ही 40 रुपये किलो. किलो नाही आहे दादा, 1 किलो का मग राहते. हां, 1 किलोचा मग असं. हे बघ, 1 किलोपेक्षा थोडंसं कमी आहे आणि इथे किलोच्या हिशोबात नाही भेटत, इकडे या मगाच्या हिशोबात भेटतो. हे बघा, हे बघा ज्वारी आहे, 1 डबा 40 रुपये. 1 डबा 40 रुपये असतो. हे बघा, त्यावर थोडा त्याने टाकला, 40 रुपयाला आहे. आणि इथे डाळ कशी आहे, डाळ कसं आहे, एक डाळ आहे आणि सगळं बघा कडधान्य आहे, सगळं कडधान्य आहे. शेंगदाणे पण आहेत, हे शेंगदाणे आहेत. ज्या आपल्या राशनच्या दुकानात भेटते ते इकडे भेटते. ही मूग डाळ, ही मूग डाळ आहे. हा मूग डाळ आहे. वटाणे आहेत, सफेद वटाणे आहेत, चवळी आहे. हे बघा मसूर आहे, अख्खी मसूर पण आहे. हे बघा अख्खी मसूर आहे. आणि हे बघा छोटे वटाणे आहेत ना, हे हिरवे वटाणे. वाल आहे, वाल पण आहे. बारीक चवळी आहे, ही मटकी आहे, मटकी आहे. आणि आपले छोले आहे, छोले आहे. आणि हे बघा हे गहू आहेत ना, हे आपण सोलल्याचे गहू आहेत आणि इकडे पण देखील गहू आहेत. हे बघा, बघा ना मित्रांनो, पूर्ण मार्केट आहे. सर्वात मोठा मार्केट आहे. तुम्हाला इकडे अशी कोणती गोष्ट नाही तर तुम्हाला भेटणार नाही, इकडे सगळी गोष्ट भेटेल. बघा घरचा साईज लेडीज आयटम आहे, मेकअपचा. आणि इकडे छोट्या भांडी वगैरे, प्लेट्स वगैरे आहेत, चम्मच आहेत. आणि इकडे पॅकेटवाले थोडे मसाले आहेत. बघा राई, जिरा, हळद, मिरची. इकडे पण तांदूळ आहेत. बघा तांदूळ बघायला भेटले. दादा हे कसे तांदूळ आहे? 60 रुपये कितना ज़्यादा खाऊ. हे बघा हे तांदूळ आहेत, 60. हे बघा हे 60 आहे, 50 आहे. आणि बघा हे त्यांनी कोणी शेंगदाणे घेतलं. ते बघा ते 1000 भेटतो. आणि पुढे जाऊ, थोडं पुढे बघू काय काय आहे. पुढे बघू मार्केटमध्ये.
हे बघा इकडे ना छोटे छोटे कप्स पण भेटतात. हे बघा कप्स वगैरे आणि इथे थोडी भांडी आहेत. मार्केटमध्ये बरीचशी गर्दी आहे. जसं जसं दिवस वरती येत जाणार तसं तसं इकडे गर्दी वाढत जाणार आहे. पुढे आयडिया आहे आपल्याला. जसं जसं मार्केट वाढत जातो हे बघा इकडे साबण वगैरे आहे. साबण आहे बघा इथे. साबण आहे, कपड्यांची पावडर आहे. हे बघा स्कॉच ब्राईट आहे भांडी वगैरे घासायला. कपड्यांचं साबण आहे, आंघोळीचं साबण आहे. फिनेल वगैरे फिनेल आहे. ही फिनेलची बॉटल कशी आहे? 50 रुपये. हे का ना 50 रुपयाला बॉटल आहे. आणि साबणाचा फुक्का फक्का हे 100 हे 150. अरे हे 110. हे बघा हे 150 रुपयाचं आहे. 110 हे 150 रुपये. हे 110 रुपयाचे आहे. ते बघा मंडळ आहे, पूर्ण साहित्य आहे. आणि हे कसं भेटतं? 50 है, 40 है, 40 है, 30. हे बघा 50, 40, 50, 30 ह्या हिसाबात आहे. एक पूर्ण पॅकेट भेटतं 1 किलो. हे 1 किलो आहे 50 रुपये, 40 रुपये, 30 रुपये सगळं काही आहे. बघितलं म्हणून बोलतो मार्केट खूप स्वस्त आहे. इकडे एक ठिकाणी साखर आहे. काय कशी आहे काय? 40 रुपये एक डब्बा. बघा एक डब्बा आहे ना मित्रांनो 40 रुपये. आता हे किती किलो? 3 डब्बा. हे 3 डब्बा 110 रुपये. बघा 3 डब्बा 110 रुपये. 3 डब्बा 110 रुपयाला. आणि इकडे बघा कपडे बिपडे छोटे छोटे. आणि इकडे देखील कडधान्यच आहे. इकडे थोडी जास्त गर्दी झाली आहे म्हणून थोडे आपण बघायला आलो आहे. इकडे बघा कपडे वगैरे आहेत. कपडे टी शर्ट असते बघा. हे टी शर्ट वगैरे आहेत लहान मुलांचे मोठ्या मुलांचे टी शर्ट आहेत. काय कसे कितीला आहे? 200 रुपये सगळं. बघा सगळे ना टी शर्ट आहेत 200 रुपयाला. मोठे साईजमध्ये बघा एल साईज आहे, एम आहे, डबल एक्सेल आहे, एक्सेल आहे. आणि लहान मुलांचे 24 नंबरचे आहे, 28 नंबरचे आहे. लहान मुलांचे सुद्धा ते बघा हे 200 रुपयाला. सगळे काही गोष्टी आहेत इकडे 200 रुपये टी शर्ट वगैरे सगळे. आणि इकडे आणखीन एक आपल्याला म्हणजे ना साबणाचे वडे वगैरे जे आपले बाथरूमचे आयटम वगैरे आहेत, कपड्यांचे साबण वगैरे. हे बघा वडी जे आपल्याला आपल्या दुकानात दिसतं. हे बघा रिन मिन वगैरे मला इकडे दिसलेलं आहे. हे बघा खोबरेल तेलाचे बाटले पण ही ब्रँड नाही आहे खोबरेल तेलचा. आपला जो पॅराशूटवाला असतो तो नाही आहे. ते एवढं डिफरंट आहे. पॅराशूटचा ब्रँड नाही आहे खोबरेल तेलाचा. हे डुप्लिकेट ही आहे. आणि इकडे देखील भांड्यांचं साबण आहे जो आपला पहिला गल्ली द्यायचा लहान असताना. हे बघा जे गल्ली द्यायचं तेच इकडे आहे. हे बघा इकडे मसाला आला. त्याला कसं आहे जिराचा पॅकेट? जीरा दादा ये 80 रुपये पाव किलो है. 80 रुपये पाव किलो. ये 280 रुपये के 1 किलो. हे 280 रुपये 1 किलो. मित्रांनो बघा 280 रुपये 1 किलो. आणि हे 80 रुपये किलो. आणि राई नहीं 60. राई 60 रुपये. आणि बारीक तीळ सफेद अजवाइन का छोटा हाँ? पैकेट काय कैसे? ताई? अजवाइन का अजवाइन अर्धा किलो कैसे दिया? बघा 180. हे बघा मसाले पण आहे. हिट 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 ब्रँडचं आहे. 10 रुपये कम. हे बघा हिट ब्रँडचे मसाला हळद आहे, पावडर आहे, मसाले आहेत सगळे हिट. आणि एका साईडला इकडे बॅग्स वगैरे आहे. बॅग्स आहेत ते बघा सगळीकडे बॅग्स आहे. दादा बॅग्स कितीला आहे स्टार्टिंग आहे? सब अलग अलग है. ये आएगा 200 का, वो ये आएगा 200 250 का, ये आएगा 300 का. बघा हे 200 वाले ते 250 रुपयेवाले तिकडे. हे 200 वाले 250 रुपयेवाले. हे बघा इकडे बरेचसे दादाकडे आहेत ना सामान आहेत. ह्याच्या लाल मिरची पावडर कशी आहे? ये मिर्ची पाउडर 220 है. 200 रुपये किलो बरोबर आहे. 200 लाख. हे 200 रुपये किलो. बघा 200 रुपये किलो. हलक पाउडर 220 है, 200 लाख. हे 200 रुपये किलो. हे बघा भरपूर घर साठी माल आहे. अच्छा. चांगला माल आहे. हे बघा 200 रुपये किलो आहे. चांगला आयटम असा आहे बोलतायत. हे बघा चांगला आयटम आहे. हे बघा तर मित्रांनो आहे ना जसं जसं दिवस वाढत चाललं आहे जसं टायमिंग वाढत चाललं आहे तसे ना मार्केटमध्ये गर्दीसुद्धा खूप होत चालली आहे. जेवढा आपण जेव्हा होतो तेव्हा 50% होते.
आता 60 ते 70% पण त्याला गर्दी झालेली आहे मार्केटमध्ये. अजून आपल्याला बरेचसे गोष्टी इकडे बघायच्या आहेत. तर चला या अजून काही बघू आपण. या ज्या आईला मार्केट पण संपत नाही आहे ना, नारळ पण घ्या ज्याच्या आयला ते रताळे घे. बघू अजून काय काय आयटम आहे. हे बघा इकडे चादरी आहेत, चादर बिदर आहे. हे बघा इथे लेडीज आयटम आहे. हे बघा इथे टी शर्ट्स आहेत, सॉक्स आहेत. हे बघा चप्पल्स आहेत आणि थोडं काय लहान मुलांच्या वस्तू आहे. बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे बघा इथे बाथरूम आयटम आहेत. हे बघा बाथरूम आयटम आहेत तिकडे आणि बऱ्याचशा इकडे देखील काही गोष्टी आहेत. हे बघा आणि आणखीन पुढे पुढे जेवढा जातो तेवढा मोठा मोठा मार्केट वाढत चाललं आहे. आईला हे बघा जो टाकला त्यांनी केस लावायची. हे बघा इकडे गिफ्ट देण्यासाठी काही मूर्ती आहेत. हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आहेत, पप्पाच्या आहेत. हे बघा इकडे देखील बघा बरेचसे असे लेडीजचे आयटम आहेत. हे बघा म्हणून बोलतो ना थोडं बघून घ्यायचं आहे इकडे. नाही मित्रांनो इकडून आहे एवढा मार्केट एंड होतं आहे. बघा इकडचा एवढा मार्केट एंड होतं आहे. बघितलं हे बघा तोरणं पण आहेत. आईला कोणाचा साखरपुडा लग्न असेल तर इथून घेऊन जावं. तोरणं आहेत. हे बघा इथे काही मूर्ती आहेत बाप्पांच्या. हे बघा ना मित्रांनो घड्याळ आहेत, अँटिक घड्याळ आहेत. हे बघा इथे काही घड्याळ आहेत. आपण बघूया सर्व भारी भारी घड्याळ आहेत. ते बघा 101 घड्याळ आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्त घड्याळ वाटतो. अरे कसं आहे जर बंद आहे बंद आहे बंद आहे. हे बघा बंद आहे. कसं प्राईस काय असतं? 100 रुपये सगळं. हे बघा मित्रांनो 100 रुपयाला घड्याळ असतं तिकडे. हे बघा सगळं 100 रुपये. खास आहे भारी आहे. फक्त काच लावायला लागेल. थोडंफार तुम्हाला ना मित्रांनो हे घेऊन रिपेअर करायला लागेल. हे बघा याचं पण ॲक्च्युली चालू आहे, याला काच लावायला लागेल. हे बघा हे बघा हा चालू आहे पण याला काच लावायला लागणार. हे बघा सगळं काय भारी आहे. हे बघा ना मित्रांनो तुम्हाला मी गल्ली दाखवतो. आपण ज्या गल्लीतनं आता आलो ना चालत ह्या गल्लीतनं आलो आपण चालत. तर जरा ह्या गल्लीतनं आलात ना तुम्ही तर इकडच्या काही गोष्टी तुम्ही जेव्हा घ्याल ना तेव्हा विचार करा या गल्लीतल्या विषयी. कारण का आम्हाला बरेचशा इकडच्या गल्लीतल्या वस्तू आहेत ना चोर मार्केटसारख्या वाटल्या आणि डॅमेज वाटल्या म्हणून तुम्हाला सांगतो. आणि आता मी पण सुद्धा या गल्लीतनं जरा बाहेर जातो. परत आपण किराणा मालचे काही शॉप्स आहेत ते बघू. आणखीन काही आपल्याला गोष्टी बघायला भेटतात ते बघू. चला तर या. ही मिल आहे ना मित्रांनो, ही मिल थोडी लक्षात ठेवा. आणि हीच गल्ली तुम्हाला सांगतोय. पण गोष्टी आहेत थोडंफार ठीक आहेत पण थोडं बघून घेत जावा एवढंच माझं म्हणणं आहे. बघून घेत जावा. सामानांची एक्सपायरी डेट वगैरे सगळं काय बघून घ्या. काहीच निम्म सामान तरी चांगलंच आहे. हां निम्म सामान तर नक्कीच मित्रांनो चांगलं आहे. बघा लेडीजसाठी जे आयटम आहेत ना हे काय होतं हे तरी ठीकठाक आहे. बघा हे व्यवस्थित आहे. हे बघा आणि बघा इथे टी शर्ट्स वगैरे आहेत. बघा शर्ट्स वगैरे हे बघा शर्ट्स वगैरे आहे. आणि हे बघा चार्जर बेर्जर आहे, ब्लूटूथ आहे. हे बघा आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ना मित्रांनो इथे. ठीक आहे सगळं काही पण अर्ध्या सामानावरती आपण विश्वास नाही करू शकत असं आहे ही कंडिशन आहे. बघा ना मित्रांनो ट्रॉफी आहेत. या ट्रॉफ्या आहेत बघा. या ट्रॉफ्या आहेत थोडा बनवून घ्यावा लागेल ट्रॉफी आपल्याला. तर हे 20 रुपये 30 रुपये 20 रुपये 30 रुपये बघा ना 20 रुपये 30 रुपये. पण तुम्हाला आज मी स्वयं घोषित विनर करतो स्वतःला वर्ल्ड कप. हे बघा 20 रुपये 30 रुपये. थोडा रिपेअर करायला लागेल म्हणजे खाली स्टँड बिन तुम्हाला लावायला लागेल ह्याच्यामध्ये. हे बघा आणि इकडे ॲक्सेसरीज आहेत. बघा हेअर ड्राय वगैरे सगळं मोबाईलचं स्टँड आहे. हे बघा बॅटरी आहे. आणि आणखीन आपण काहीतरी बघूया.
आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, खूप साऱ्या आहेत इकडे. हे बघा इकडे शूज आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो. बघू नेल कटर वगैरे पण आहे इकडं. हे बघा ना, आपण आता ह्या गल्लीतनं मित्रांनो बाहेर आलो, आता दुसऱ्या ठिकाणी आलो. इथे बघा खोबरं वगैरे, सुकं खोबरं वगैरे, हे 12 मसाले गरम मसाले आहेत तिकडे. आणि हे बघा पंत्या आहेत ना, हे बघा पंत्या आहेत, हे लाईट्सवाले पंत्या आहेत बघा. आणि इकडे देखील बॅग्स आहेत बघा. आणि इकडे देखील काही तांदूळ आहे. एक तांदूळ कसे आहे? 60 रुपये. 60 रुपयाला आहे बघा, हे 60 रुपयाला आहे. 60 रुपये. हे बघा इथे देखील बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे बघा इकडे पण आहे. काही डाळ कशी आहे? मस्त 70 रुपये. एकही 70 रुपयाची डाळ आहे. हे बघा नीट बघून घ्या, 70 रुपये. आणि हे वाले 70 रुपये. हे बघा एक 70 रुपयाला आहे. जरा बघा तुम्ही हाताने बघा, 70 रुपये. हा एक डबा असतो बघा, हा जो डबा आहे तो 70 रुपये. आणि तांदूळ 40 रुपये. हे बघा 40 रुपये तांदूळ आहे, 40 रुपये. आणि हाच साईजचा डबा आहे असा. आणि आणखीन आपण काही पुढे बघू. इकडे ब्रश वगैरे आहे, आणि इकडे ब्रश आहे आपण घेऊ शकतो. कसाला 3 ब्रश आहे कसे? 50 का पैकेट है, ये सब कौन सा भी है? अच्छा हे बघा मित्रांनो 50चा पॅकेट आहे. कुठचा पण घ्या, 50चा पॅकेट आहे ब्रश. ये 20 वाला है, वो 10 वाला है, हां ये 30 वाला भी हे बघा हे 20 वाला आहे, हे 10 वाला आहे. 40 का एक, 100 का 3. अच्छा हे बघा हे 30 वाला आहे, ह्या 40ला एक आणि 100ला 3 आहे ते ब्रश. हे बघा वाला बरस है. हे बघा, हे बघा 100ला 3 आहे, 40ला सिंगल आहे. चांगलं आहे असं. आणि लहान मुलांसाठी थोडा ॲट्रॅक्टिव्ह असं पण ब्रश आहे बघा. 10 वाला है, 10 वाला आहे ना. हे बघा 10 वाला आहे लहान मुलांचा, आणि 30 वाला आहे. ॲक्च्युली बरेचसे खूप छान छान आहेत असे ब्रश आमच्याकडे. ये भी 30 का एक, 2 का 50. हे बघा 30चा एक आहे आणि 250 आहे बोले तो याच्यामध्ये. ये 10 वाला है, आहे 20 वाला है. हे बघा मस्त मस्त आहेत दादाकडे ब्रश. नक्की बघा, दादा चेहरा लक्षात ठेवा. आणि इकडेच खाली आहे बघा. आबोली हा गाबू कशी आहे? गाबुलीची 60 रुपये. आणि ही चवळी 50 रुपये. हे बघा जसं तुम्ही घेणार ना तसं आहे. आणि ही वाली 50 रुपये. हे बघा ही पण चवळी आहे ना मित्रांनो, 50 रुपये. बघा कलर बघा, 50 रुपये मित्रांनो. जेवढं काय घेणार ना वस्तू तुम्ही 50 रुपयाला. आणि इकडे बघा यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, थोडं स्वस्त आहे. पुण्याचे ते डब्बे असतात बघा, ते डब्बा आहे. हे बघा या डब्याने असं भेटला, किलोच्या हिशोबात नाही भेटत ना, डब्बा असतो ना. अच्छा 1 किलो पण असंच आहे. हे बघा फरक आहे ना, 1 किलोचं पण तसंच आहे, असं पण नाही. बघा 4 एक 5 डब्बे घेतले ते टाईमने. हे बघा म्हणजे आपल्याला ना इतर ठिकाणापेक्षा इकडे जरा स्वस्त आहे. आपण बघू आणखीन पुढे काही मार्केट अजून. हे बघा खूप साऱ्या अजून काही गोष्टी आहेत, ते आपण बघू, एक्सप्लोर करू. हे बघा इकडे टॉप्स वगैरे बघा, भांड्यांचे कपडे वगैरे. बघा इकडे पण काही दुकान आहेत बघा, इकडे पण ते सेम दुकान आहे. बाजरी वगैरे, ज्वारी वगैरे, मक्याचे दाणे आहेत, गहू आहेत बघा, गहू आहे. आणि बघा छोटे छोटे ना तुकडे मक्याचे. हे बघा मक्याचे तुकडे आहेत, मक्याचे तुकडे. लाल चणे पण आहेत, हे लाल चणे आहेत नसले. हे लाल चणे कशात आहे? हे बघा 70 रुपये लाल चणे. लाल चणे 70 रुपये बघा. आणि आणखीन आपण पुढे काही बघूया. बघा बांगड्या पण आहेत लेडीज लोकांसाठी, बांगड्या आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी आहे ना, खूप साऱ्या आहेत इकडे व्हरायटीमध्ये. आपण एक फोटोशूट करून जाऊ इथून. गहू कसे आहे? गहू कसे किलो? ये वाला गहू कैसे है? अरे सगळ्यांना विचारावं लागेल. हे बघा गहू आहे. ये वाला गेहूं हे गहू कसे? जाऊन ये 45 है. 45 रुपये आणि हे 40 रुपये बघा.
क्वालिटीमध्ये थोडा फरक असतो. ते 40 म्हणजे 45 क्वालिटीमध्ये. तांदूळ पण आहे ते बघा, तांदूळ आहे छोटे बघा, तुकडा आहे तांदूळ, तुकडा असतो हा, तुकडा करायला लागते मी बोलतोय ते. हे बघा इकडे तांदूळ बासमती तांदूळ वगैरे आहेत बघा, बासमती तांदूळ आहे, वेगवेगळे तांदूळ. डाळ आहे इकडे, पूर्ण एकदा डाळकडे आलो आपण. इकडे डाळ आहे, हा मगा असतो ना, तो मगापासून मला मगा दाखवतो त्या हिशोबात असतो. हे बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा. पण इथून सुरुवात केलेली आपल्या व्हिडिओची. आणि आता बघा आम्ही का इकडे आलो जस्ट, इकडे बरेच खूप सारे लोक आले आहेत. आणि टी शर्ट हे इंडियन टी शर्ट आहे. त्या कशी आहे ही? 50 रुपये. हे बघा मित्रांनो 50 रुपयाला टी शर्ट आहे क्रिकेटचे. 50 रुपये बघा. विराट कोहली 18 नंबर जर्सी. मला ॲक्च्युली ना आत्ताची आलेली टी शर्ट घेतली असते ना भारी झालं असतं. 50 रुपये बरोबर, 50 रुपये. आणखीन जसं जसं बोलो खूप सारी गर्दी वाढली आहे आता मार्केटमध्ये, खूप गर्दी वाढली आहे. हे बघा खूपच गर्दी वाढली. हे बघा इथे सुकं खोबरं वगैरे आहे, हळद बिळद आहे, धनिया पावडर वगैरे आहे. हळद आहे, धनिया पावडर आहे, आणि आपण अख्खा मसाला बोलतो ते आहे ते बघा, अख्खा मसाला आहे ते बोलतो बघा. इकडे तेजपत्ता वगैरे सगळं काही इकडे भेटून जाईल. खूप साऱ्या गोष्टी आहेत मार्केटमध्ये. इकडे पण देखील साबण बिबनवालेच आहे हे बघा. आणि समोर आपल्याला इकडे दिसलेले पतंग, पतंग पण आहेत. पतंग बघा समोर पतंग आहे हे बघा, या साईडला पतंगच आहे. इकडे पतंगवाला आहे. इथे सगळ्या गोष्टी आहे. नाही असं काहीच नाही असं नाही. अरे यार खूप मोठं मार्केट आहे. मी एवढी अपेक्षा केली नव्हती, त्या अपेक्षापेक्षा जास्त आहे. अरे हे बघा कांदे बिंदे पण आले, कांदे वगैरे पण आहे. आणि समोर जर्सी टी शर्ट विशर्टवाला सुद्धा आहे. हे बघा इथे टी शर्ट विशर्टवाला आहे, जीन्स वगैरे आहे बघा, जीन्स वगैरे आहे. आणि समोर टी शर्ट आहे, शर्ट्स आहेत बघा, शर्ट्स आहेत. हम दो हमारे दो तिसरे तो मुंबई बेच दो यांचे आहेत. हां आणि समोर जेवढं मला माहिती नव्हतं ना तेवढं मोठं मार्केट निघालं हा. तर हे बघा खूप मोठं मार्केट आहे. इकडे देखील बरेचसे कडधान्याचे दुकान आहेत बघा. लाईनीत कडधान्य आहे बघा, लाईनीत कडधान्य आहे बघा, लाईनीत कडधान्य आहे सगळीकडे. हे बघा ही 50ला देतोय हे बघा. लाईनीत कडधान्य एंड होतच नाही बघा. इकडून कडधान्याची दुकान आहे, सगळे कडधान्याची दुकान आहे. तिकडे देखील सगळे कडधान्य आहेत बघा, सगळे काही कडधान्य आहे. इकडे देखील आहे बघा, जाम सगळ्या ठिकाणी कडधान्याचे शॉप्स आहेत. हे रावस आहे बघा, सर्वात मोठं कडधान्य आहे तुमच्याकडे. फोबे मागापासून दिसले नव्हते. दादा फोबे कसे होते? 30 रुपये डब्बा. 30 रुपये डब्बा. हे बघ 30 रुपये डब्बा आहे, 50ला 2 डब्बे फोबे. हे बघा 30 रुपये डब्बा, 50ला 2 आहे. हा डब्बा आहे बघा. बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून इथे. बहुतेक पुढे जाऊन थोडासा पुढे जाऊन दुकानं बंद होतात इकडची. तर मित्रांनो एक सांगतो ना, हा बाजार आहे ना फक्त रविवारचा लागतो. आठवडी बाजार, रविवारचा आठवडी बाजार आहे. मस्जिद बंदर स्टेशनला ईस्टला आहे. आणि स्टेशनच्या अगदी जवळच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरची मार्केट आहे. आणि याचा टायमिंग आहे ना मित्रांनो, सकाळी 6 ते दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत मार्केटचा टायमिंग आहे. तर ॲड्रेसची काही गरज नाही तुम्हाला, स्टेशनपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर बघा ना, एका साईडने आपल्याला घरी जायचा स्टेशन आहे बघा, स्टेशनचा रस्ता आला आहे. आणि इथूनच आहे ना मित्रांनो आपल्या व्हिडिओची एंड करत आहोत. बऱ्याचशा मार्केटमध्ये फिरलो, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. खूप छान छान गोष्टी आहेत तिकडे. पण जरा घेताना नीट पारखून घ्या गोष्टी इकडच्या.
की काही तुम्हाला मी त्या गल्ली दाखवली, तिकडे थोडेफार मला डॅमेज पीस वाटले, काही साबणाचे असे जे डुप्लिकेट ब्रँड्स आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो इकडे. पण तुम्ही बरेचशा माणसं इकडे येतात खरेदी करायला आणि मला बरेचसे मराठी माणसं सुद्धा भेटले की ब्लॉग्स बनवतो का म्हणून विचारत होते मध्येच आपले. तर मराठी माणसं सुद्धा खूप बरेचसे येतात आणि इकडच्या नीट गोष्टी घ्याल तुम्ही तर थोडा बघून घेत जा की खूप काही गोष्टी आहेत ना मित्रांनो, 60% तरी मी बोलेल ना चांगल्या गोष्टी आहेत आणि खरं ओरिजिनल आहे आणि अर्धे 40%चा विश्वास ठेवू नका, घेताना 10 वेळा विचार करणं होतं. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला अजून मला लाईक केलं असेल तर एक लाईक करा आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सॉरी सकाळ आहे ना, अजून बरेचसे व्हिडिओ आपले येणार आहेत. पुढच्या महिन्यात आपण जाणार आहेत हैदराबाद वगैरे, श्रीशैल्यम मंदिरात तिरुपती बालाजी कोल्हापूरला जाणार आहे. आपण बरेचसे फिरणार आहेत. तर लवकर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला तिकडे पण कसं जायचं आणि किती खर्च होतो ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो. तर आजची व्हिडिओ कशी वाटली तर नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा मला. आता आपण व्हिडिओ कारण पुन्हा एका नवीन मार्केटमध्ये, नवीन जागेमध्ये, एका नवीन ठिकाणी, एका नवीन शॉपमध्ये. तर सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.